कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कर्ज माफी को लेकर महायुति सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने सरकार की कर्ज माफी योजना को भ्रामक बताते हुए आरोप लगाया कि 2 लाख रुपए तक कर्ज माफी का दावा महज दिखावा है और किसानों के साथ छल किया जा रहा है। वडेट्टीवार ने सरकार से मार्च तक का पूरा कर्ज माफ करने और वास्तविक राहत देने की मांग की है। इसी के साथ कांग्रेस नेता ने सुधीर मुनगंटीवार और किशोर जोरगेवार में शुरू विवाद पर भी तंज कसा है। ही फसवी योजना होती 2 लाखापर्यंतच्या कर्जाची, जे काही झोनपर्यंत द्यायचं ठरलं। हा बोजा कायम राहणार आहे। 2 लाखापर्यंत कर्ज, उर्वरित कर्ज शेतकऱ्यांनी भरायचं आहे। शेतकऱ्यांनी शेती विकून ते कर्ज भरल्यावर 2 लाख त्याच्या खात्यात जमा होतील। ही शुद्ध ही अशी ही बनवाबनवी हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत करत आहे। ते म्हणजे अशी बनवाबनवीमध्ये पुरुष हा स्त्री पात्र घेतो आणि स्त्री पात्रामध्ये काम करतो आणि पुरुष पात्राला भुलवतो। तसं हे सरकार स्त्री पात्रामधून शेतकऱ्यांना बोलवण्याचं काम करत आहे। अशी बनवाबनवी चालली आहे। मुळात त्याचा काहीच फायदा होणार नाहीये आणि आज उद्या जर बोजा कायम राहिला तर पुढचं पीक कर्ज मिळणार नाही। म्हणजे शेतकरी शेती कशी करेल? तुम्हाला 7/12 कोरा करायचा असेल तर तो मार्चच्या पर्यंतचा पूर्ण 7/12 कोरा करा। त्याच्यावर असलेलं पूर्ण कर्ज काढून टाका, तर शेतकरी त्यामधून दिलासा मिळेल आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि नवीन कर्ज पण मिळेल। पण मार्चमध्ये न करता तुम्ही जर तो बोजा तसाच ठेवला तर शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये तुमची भूमिका ही स्पष्ट दिसेल।